गुड इव्हनिंग एव्हरीबडी। या लेक्चरमध्ये आपण बघूया मेटल्स आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज। मेटल्स कोणाला म्हणायचं आणि त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात हा या व्हिडिओचा विषय आहे। सो मेटल्स म्हणजे काय पहिल्यांदा हे बघूया। आपल्या बालभारतीच्या सिलेबसनुसार जे NMMS परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत त्या संदर्भातचा हा कंटेंट आहे। तर मेटल्स म्हणजे काय बघा, गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम, दीज आर फ्यू मेटल्स। जे मेटल्सची इथं नावं दिलेली आहेत। मेटल्स ची एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहे। कॉमन एक्झाम्पल लोखंड, ॲल्युमिनियम, जे आपण जास्त पाहतो असे हे पदार्थ आहेत, यांना मेटल्स म्हणतात। द मेटल्स आर हार्ड, wire or sheet can be drawn from the metal. Metals are good conductors of heat and electricity. Metals lose their valence electrons to produce positively charged ions. आता ह्या सगळ्या शब्दांचं मीनिंग आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे। तर फिजिकल प्रॉपर्टीज नेमक्या मेटल्सच्या कोणत्या आहेत त्यांची एक लिस्ट आपण बनवू। त्यातलं पहिलं आहे फिजिकल स्टेट। सो मेटलची फिजिकल स्टेट काय असते? So metals are mostly in solid state, म्हणजे स्थायू रूपामध्ये मेटल्स हे असतात, सॉलिड असतात। मोस्ट ऑफ द मेटल्स हे सगळे सॉलिड आहेत। जेवढे काही आपण एक्झाम्पल बघू ते सगळे जास्त करून सॉलिड आहेत। तर काही मेटल्सचे एक्झाम्पल लिहून ठेवतो, म्हणजे गोल्ड, त्यानंतर ॲल्युमिनियम, त्यानंतर आयर्न जे मोस्ट कॉमन आहे, सिल्वर, हे जास्त करून सगळे सॉलिड म्हणजे स्थायू रूपामध्ये सापडतात। ही पहिली प्रॉपर्टी फिजिकल स्टेट। याचा जर विचार केला तर सगळे मेटल्स हे सॉलिड स्टेट मध्ये असतात। हा पहिला मुद्दा। नंतर अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल्स स्टे इन अ सॉलिड स्टेट। ऑर्डिनरी टेम्परेचरला हे सॉलिड स्टेट मध्ये असतात, पण याला एक्सेप्शन दोन आहेत आणि ते दोन एक्सेप्शनल मेटल्स आहेत, ते म्हणजे गॅलियम आणि मर्क्युरी। गॅलियम अँड मर्क्युरी हे दोघं लिक्विड स्टेट मध्ये असतात, नॉर्मल टेम्परेचरला, लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर। म्हणजे ॲट रूम टेम्परेचर गॅलियम अँड मर्क्युरी आर फाउंड टू बी इन लिक्विड स्टेट, आणि बाकी यांच्या व्यतिरिक्त जे मेटल्स आहेत ते मात्र सॉलिड स्टेट मध्ये सापडून येतात। आणि हे दोघं गॅलियम आणि मर्क्युरी हे लिक्विड स्टेट मध्ये आहेत। हे फिजिकल स्टेटच्या बाबतीत। सेकंड प्रॉपर्टी इज लस्टर, म्हणजे शायनिनेस, शायनिंग, चमक। यांच्याकडे एक प्रकारची चमक असते। सोन्याला स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चमक आहे, चांदीला स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चमक आहे, लोखंडाला सुद्धा आहे। म्हणजे लस्टर ही प्रॉपर्टी अशी आहे की धातूंकडे ही चमक असते, तर तिलाच आपण लस्टर असं म्हणतोय। थर्ड प्रॉपर्टी आहे हार्डनेस। ऑल द मेटल्स आर व्हेरी हार्ड। सगळे मेटल्स हे हार्ड आहेत, फक्त याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे सॉफ्ट आहे। सोडियम अँड पोटॅशियम, सोडियम अँड पोटॅशियम एक्सेप्शनल केस आहे। एक्सेप्शनल कारण हे सॉफ्ट आहे इन कंपॅरिझन विथ अदर मेटल्स। म्हणजे तीन प्रॉपर्टीज आपण बघतोय फिजिकल स्टेट नुसार। मोस्ट ऑफ द मेटल्स आर फाउंड इन सॉलिड स्टेट, एक्सेप्शन गॅलियम अँड ॲल्युमिनियम, दीज आर फाउंड इन लिक्विड स्टेट ॲट अ रूम टेम्परेचर। सेकंड प्रॉपर्टी इज लस्टर, ऑल द मेटल्स आर शायनिंग। हार्डनेस, all the metals are hard except sodium and potassium which are soft। अशा पद्धतीने ह्या तीन प्रॉपर्टी आहेत। चौथी प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी। चौथी प्रॉपर्टी डक्टिलिटी। इथे पहिली प्रॉपर्टी येतं सॉलिड स्टेट, सेकंड प्रॉपर्टी होती ती म्हणजे लस्टर, तिसरी प्रॉपर्टी होती ती म्हणजे हार्डनेस, चौथी प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी।
डक्टिलिटी याचा अर्थ आपण मेटल्सच्या सहाय्याने किंवा मेटल्सच्या वायर बनवू शकतो. वायर फॉर्ममध्ये त्यांना ड्रॉ करू शकतो. म्हणजे यांच्यापासून वायर बनवता येते. आयर्न लोखंडापासून तार बनवता येते, सोन्याच्या तारा बनवता येतात, चांदीच्या तारा बनवता येतात, ॲल्युमिनियमच्या तारा बनवता येतात. तर ही जी प्रॉपर्टी आहे मेटल्सपासून तारा बनवण्याची, हिला आपण डक्टिलिटी असं म्हणतोय. मराठीमध्ये याला म्हणतात तन्यता. तार बनवता येते. सो मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू वायर. मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू वायर. यालाच म्हणा डक्टिलिटी. नेक्स्ट आहे मॅलिएबिलिटी. मेटल्स पासून पत्रे सुद्धा बनवता येतात, तर त्याला मॅलिएबिलिटी म्हणा, त्याला म्हणा वर्धनीयता. मॅलिएबिलिटी किंवा वर्धनीयता. मॅलिएबिलिटी म्हणजेच वर्धनीयता. थर्ड आहे कंडक्शन ऑफ, सिक्स्थ आहे कंडक्शन ऑफ हीट. Metals are good conductors of heat and as well as electricity. मेटल्स हे गुड कंडक्टर्स असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. त्यांच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी सहजरित्या वाहू शकते. ही प्रॉपर्टी आहे मेटल्सची. नेक्स्ट डेन्सिटी, घनता. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. त्यांची डेन्सिटी म्हणजे घनता हाय असते, जास्त असते मेटल्सची डेन्सिटी. आणि याच्यामुळं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा हाय होतात. मेल्टिंग पॉइंट म्हणजे जिथं मेटल्स वितळतात तो टेम्परेचर पॉइंट, आणि ज्याच्यानंतर मेटल्स उकळतात तो टेम्परेचर पॉइंट. हे दोन्ही सुद्धा खूप हाय असतात. सो हाय मेल्टिंग पॉइंट ॲज वेल ॲज बॉइलिंग पॉइंट, हे दोन्हीही हाय असतात. त्याच्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सोनोरिटी. तर या सोनोरिटीचा अर्थ आहे आवाज येणे. मेटल्स पार्टिकल्स किंवा मेटल्स एकमेकांवरती आदळल्यास आवाज येतो. लोखंडावरती आदळल्यास आवाज येतो. सोन्यावरती दुसरं कोणतंही मेटल आदळल्यास आवाज येतो. तर या प्रॉपर्टीला आपण सोनोरिटी असं म्हणत असतो. द मेटल्स व्हेन कोलाइड विथ इच अदर दे प्रोड्यूस साऊंड. सो दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज सोनोरिटी. तर अशा पद्धतीनं या आपण मेटल्सच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. मेटल्सच्या प्रॉपर्टीजची लिस्ट तुम्ही करून घ्या. हे सर्व प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत, ज्या यांच्यावरती आधारित परीक्षेला NMMS ला आणि नवोदयला सुद्धा प्रश्न येऊ शकतात. आणखीन जास्त माहितीसाठी आपण NCERTचं आणि बालभारतीचं टेक्स्टबुक रेफर करावं. काही अडचणी शंका असतील तर जरूर मला कमेंट करून सांगा.